ज्यांना आपण बहुजन समाज म्हणतो, बहुजन समाजानेच त्यातल्याच माणसांनी वाबळेवाडीची शाळा उद्ध्वस्त केली. त्यांना कळलं नाही का आपण पण बहुजन आहे, वाबळेवाडीत शिकवणारे पण बहुजन आहे, वाबळेवाडीत शिकणारे पण बहुजन आहे. वाबळेवाडी सारख्या चांगले चाललेल्या शाळेच्या कारवाईसाठी अक्षरशः नाचायचं का तिथं, ही पण एक फार गंभीर गोष्ट आहे. त्या मुलांना आमच्या दुसऱ्या शाळेमध्ये ज्यावेळेस जायला लागलं, त्या दुसऱ्या शाळेत पण आमच्या मुलांना त्रास दिला गेला. त्या मुलांनी काय वाईट केलं होतं? आता माझ्या समोर दाखले फाडून टाकले की आता आम्ही कुठं जाणार नाही, आमचं काय करायचं बघा. वारे गुरुजींची आणि त्यांची पर्सनली ओळख पण नाही कुणाचीच. तर चांगलं काम केलं तर तुमचा वारे गुरुजी होईल, ही कुणाला तरी भीती दाखवण्यासाठीची म्हण होती. सत्य हे सत्य असतं. कुठल्याही गोष्टीला तुम्ही त्याला कुणीच त्याचं काय करू शकत नाही. इंग्लिश मिडियमला का जातो कोण, त्याच्याबद्दल आपली कुणी काय बोलणार नाहीत. आमची शाळा कंपनीला देता, आमची शाळा आम्हालाच दत्तक द्या. कोणत्या व्यक्तींच्या विरोधात चप्पल सोडलेली आहे का असंही नाही. कारण असं हजारो पोरांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या माणसांच्या बद्दल प्रेम कधी वाटणार नाही. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात युजू वार्ता. समाजामध्ये अशी काही माणसं असतात की त्यांना त्यांची स्वतःची वेगळी ओळख करून देण्याची गरज भासत नाही. त्यांचं काम हीच त्यांची ओळख असते. असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे वारे गुरुजी. वारे गुरुजींनी वाबळेवाडीची शाळा उभी केली आणि महाराष्ट्रातच नाही तर देशात आणि परदेशात त्यांच्या शाळेचं कौतुक झालं. वाबळेवाडी पॅटर्न म्हणून तो सर्वदूर परिचित झाला. या शाळेला अनेकांनी भेटी दिल्या, पण एखाद्या गोष्टीत मिठाचा खडा पडावा तसा त्यांच्यावर काही आरोप झाले आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांना काही अडचणींचा, वाबळेवाडीकरांना काही समस्यांचा सामना करावा लागला. पण नुकतीच सर्व आरोपांमधून त्यांची दोषमुक्तता झाली आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण वारे गुरुजींशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं युजू वार्तामध्ये. वाबळेवाडी आणि वारे गुरुजी हे समीकरण सर्वदूर परिचित आहे, पण हा जो मध्यंतरी जो घडलेला एक मिठाचा खडा टाकावा अशा ज्या काही घटना घडल्या, त्या घटना तुमच्यासाठी काय मॅटर करतात? किंवा एखादा जर शिक्षक जो तन्मयतेने मनाने सर्व देऊन काम करतो, अशा वेळी या घटना घडल्यावर काय भावना तुमच्या मनात येतात? आपण जे सांगितलं की या आरोपातून दोषमुक्ती जी पार्श्वभूमी आहे तर त्याला दोषमुक्ती मी समजतच नाही, त्याला आरोपमुक्तीच आपण म्हणू. दोष नव्हताच तर मुक्त होण्याचं कारणच येत नाही. आणि राहिला प्रश्न, एक सर्वसामान्य शिक्षक ज्यावेळेस काही काम करत असतो शाळेमध्ये, मी त्या गोष्टीचा स्वतः काम करून अनुभव घेतलेला आहे किंवा अनेक शिक्षकांनी असं चांगल्या पातळीवर, प्रामाणिक पातळीवर जाऊन काम करणारे शिक्षकांनी त्यांचं काम मी पाहिलेलं आहे. त्याच्या पाठीमागची भावना पण जाणून घेतलेली की जी मी स्वतःच्या कामातून पण अनुभवू शकत होतो. एक खूप समाजाच्या प्रती काही आपलं योगदान किंवा मुलांच्या हितासाठी एकंदरीतच सगळ्या सिस्टम मध्ये काही नाविन्य येईल, नवनिर्मिती होईल, हा एक असा फार मोठा व्यापक आणि अशी एक भावना असते त्याच्या पाठीमागे. आणि ह्या भावनेतून काम करत असताना म्हणजे एक शाळा किंवा त्यांच्या समोरची मुलं हा विचार न करता समस्त जगाचं कल्याण होईल, जगाच्या मुलांचं कल्याण होईल, इथपर्यंत ही भावना असते. फार चांगल्या पद्धतीने विचार करतात की प्रामाणिक शिक्षक काम करतात. पण त्यांना त्रास देणारी माणसं त्या उंचीची असती किंवा त्यांची वैचारिक प्रगल्भता त्या लेवलची असती, ते विचारवंत असते, ते सज्जन असते, तर आपण समजू शकतो त्यांच्या प्रत्येक आरोपाला किंवा प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाला आपण उत्तर द्यायला बांधलेलं असतो किंवा दिलं पण पाहिजे. पण दुर्दैवाने ठिकठिकाणी आपण पाहतोय ह्या चांगल्या शिक्षकांना त्रास देणारी माणसं ही फार खुज्या उंचीची, म्हणजे कुठलंही वैचारिक पातळी नसलेली, कुठलंही काम नसलेलं,
काहीतरी स्वार्थापायी आपलं उठायचं आणि काहीतरी करायचं किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी करायचं. आणि त्या आपल्या ह्या कृतीने आपण किती मोठी सिस्टीम डॅमेज करतोय आणि त्याचा किती समाजाला किती मोठा त्याचा तोटा होणार आहे हे त्यांच्या गावी पण नसतं. शिक्षकांच्या मनात येते हे सगळं वाईट. शिक्षकांना त्याच गोष्टीचं वाटतं की आपण फार प्रामाणिकपणे करतोय, लोकांच्या हितासाठी करतोय. आणि हे सगळं करत असताना हा जो समोरची माणसं जे आपल्याला त्रास देत आहेत किंवा ते जे आपलं नुकसान करणार, हे वैयक्तिक त्या शिक्षकाचं किती नुकसान असतं हा एक संशोधनाचा विषय, पण हे समाजाचंच फार मोठं नुकसान आहे. फार मोठं नुकसान करतात आणि याचं यांना काही घेणं देणं पण नाही, यांना समजत पण नाही आपण काय करतोय. ह्या सगळ्या एक पार्श्वभूमी ती त्या त्रास देण्यापाठीमागची ती एक म्हणजे वाईट त्या गोष्टीचं वाटतं की चुकीच्या माणसांकडून किंवा समाजामध्ये ज्यांना काडीचीही किंमत नसते अशा माणसांकडून तो त्रास दिला जातो. दुसरी गोष्ट अशी, यांचं समर्थन करणारी जी माणसं आहेत त्या माणसांचं एक फार वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याबद्दल मलाच कुतूहल की कोणत्या बेसवर आपण ज्या चुकीच्या व्यक्तीचं समर्थन करतो, आपण कोणत्या बेसवर करतो. आपण कधी माहिती घेतली शाळेत जाऊन, आपल्याला कधी चांगलं काम माहिती, आपण कोणत्या सामाजिक हेतूने किंवा सगळ्यांच्या सार्वत्रिक कल्याणाच्या हेतूने काम जे चाललं होतं, आपण कोणत्या कामामध्ये सहभाग घेतला, आपल्याला काय अनुभव आहे, ह्या सगळ्या गोष्टी अजिबात नसताना ती माणसं त्यांचं समर्थन करतात. आणि त्याहीपेक्षा वाईट अजून एका गोष्टीचं वाटतं की याने नुकसान होणार आहे, हे जे चाललं आहे हे चुकीचं आहे आणि हे सगळं माहीत असून की किती मोठं नुकसान होणार आहे हे माहीत असून जो सर्वसामान्य समाज आहे तो ह्या लोकांच्या पुढं गप्प बसतो. हे सगळ्यात वाईट वाटण्याचं म्हणजे जास्त मोठं कारण आपण ज्याला म्हणू तर ते हे अशा पद्धतीने एकंदर हे जी प्रकरणं घडतायत सध्या प्रामाणिक शिक्षकांना किंवा त्यांच्या कामांना उद्ध्वस्त करण्याचा जो प्रकार चालतो. आणि मी सांगितलं होतं एक ठिकाणी की जो कुणीतरी बदल करतो, कारण प्रामाणिकपणे काम करणारा शिक्षक तो सेल्फ मोटिवेटेड असतो. त्याने त्याच्या मनाने किंवा त्याला समाजातली आवश्यकता कळते आणि तो काम सुरू करतो. पण दुर्दैवाने होतं असं की हे जे काम आहे ना हे 10-20 वर्ष पुढचं असतं, त्याला आज समजून घेणारं कुणी नसतं तिथं. आणि हे तो काम करत असताना त्याच्यावर चिखलफेक होते कधी किंवा त्याला जो त्रास दिला जातो त्याला माहिती आहे की मी काय करतोय, पण दुर्दैवाने ज्यांना त्रास द्यायचा त्यांना माहीत नाही ते काय करतायत. आणि ज्यांना समजत नाही की किती मोठं नुकसान होणार आहे आणि समजून सुद्धा जे गप्प बसतात, की ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित एक फार त्या शिक्षकाच्या मनावर असा निगेटिव्ह परिणाम होतो. आणि बरीचशी माणसं त्याच्यामधून एकतर बॅग फुटलं जातात, त्यांना ते चालू असलेलं काम सोडून देतात, काय पडलं हे लष्कराच्या वाकऱ्या बाजून हा एक त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो. आणि दुसरी गोष्ट अशी, आपल्याला अनेक म्हणजे त्यांच्यातला जो एक प्रामाणिक शिक्षक आहे तो प्रामाणिक शिक्षकाचा तिथं अंत होतो आणि तो पाट्या टाकतो. त्याच्यानंतर आपलं वेळेला शाळेत जा, कारण त्याला सल्ले देणारे पण तसेच माणसं असतात मग की काय पडलंय तुला, तू तुझं काम कर. अशा पद्धतीने हे जे प्रकार आहे किंवा ही जी वृत्ती त्यातून एक फार मोठं नुकसान होतं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही महिन्यांमध्ये एक म्हण रूढ झाली होती की तुम्ही चांगलं काम केलं तरी तुमचा वारेगुरुजी होईल. तर ही म्हण अस्तित्वातच येऊ नये किंवा ती जी आता अस्तित्वात आली आहे तर ती पुसून टाकण्यासाठी म्हणून तुम्ही काय प्रयत्न करता आहात आणि जालिंदर नगरची उभी राहिलेली शाळा ही म्हण पुसून टाकण्याचं काम करू शकते का? निलंबन झाल्यानंतर जो आदरणीय हिरमजी कुलकर्णी सर त्यांनी आमची त्या ठिकाणी म्हणजे मी त्यांचा आभार मानेल की त्यांनी आमची खूप बाजू लावून धरली. कारण समाजाप्रती त्यांचं जे काही एक त्यांची भावना आहे त्या भावनेतून त्यांनी आमची बाजू लावून धरली. हेरम सरांच्या बाबतीत बोलायचं तर एकंदरीत शिक्षकांच्या विरोधी भूमिका त्यांची असते असं समाजात बोललं जातं. पण माझ्या बाबतीत त्यांनी आमची पूर्ण माहिती घेऊन माझ्या बाबतीत मात्र त्यांनी फार मोठा सपोर्ट त्यांनी आम्हाला केला आणि सगळ्या पातळीवर केला. समाजाची एक जागृती करण्याचं काम केलं, अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन बसले. शिस्कॉम संस्था पुण्यातली त्यांना बरोबरीला घेऊन ते आमच्या जिल्हा परिषदमध्ये जाऊन बसले
आणि प्रश्न विचारले अधिकाऱ्यांना बऱ्याचशा प्रश्न त्यांनी निरुत्तर केलं होतं सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये. जो काही एक प्रकार आम्हाला एकतर्फी जी आमची मॅच चालली होती ती दोन बाजूंची करायचं जे श्रेय आहे ते आदरणीय हेरम कुलकर्णी सर आणि बच्चूभाऊ कडू सुरुवातीच्या टप्प्यात यांना जातं. आणि माध्यमांच्या बाबतीत पण असं झालं होतं की काही आमच्या ग्रामीण भागामध्ये फार पेव फुटले ते की अशा काही जी ती वर्तमानपत्र छापली पण जात नाही, ती ऑनलाईनच असतात, पण काहीतरी मॅनेज होऊन कुणाची तरी सुपारी घेऊन कुणाला तरी बदनाम करण्याची जी एक प्रवृत्ती आहे ती तिकडंच चालते खूप. तर त्या प्रकाराला उत्तर देताना मी म्हणजे त्याच्यामध्ये आदराने ज्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक दोघा तिघांचा उल्लेख करेल सर. त्यामध्ये पहिलं नाव तुमचं असणार आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये सकाळने आमची फार बाजू चांगली लावून धरली सुरुवातीपासून. त्यामध्ये आदरणीय भरतजी पचंगे आणि तिथपासून तर संपादक सम्राट फडणीस साहेब त्यांच्यापर्यंत. आणि म्हणजे ही जर काही थोडीशी उदाहरणं सोडली तर तो जो एक प्रकार चालला होता त्या याच्यामध्ये, तर ह्या सगळ्याला मग हेरमजी कुलकर्णी सरांनी ज्यावेळेस एक वैचारिक किंवा तात्विक विचारावर किंवा याच्यावरती भांडण आणलं त्यावेळेस सरांनी तो उल्लेख केला होता की आता एक रूढ अशी झालेली म्हण की तुझं चांगलं काम केलं तर तुमचा वारे गुरुजी होईल, ही कुणाला तरी भीती दाखवण्यासाठीची म्हण होती. एक नकारात्मक मेसेज त्याच्यातून जात होता. आणि आमच्या बाबतीत सांगायचं तर मला त्या गोष्टीचं फार वाईट वाटत होतं, कारण आयुष्यभर आपण शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण तयार व्हावं, काही मोठी कामं उभी राहावं, याच्यासाठी आपण स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी काम केलं. आणि माझ्याच नावाने जर असं काही नकारात्मक पुढं सुरू होत असेल तर ते मला फार वाईट वाटायचं. पण निलंबित झाल्यानंतर किंवा ते रिइन्स्टेट केल्यानंतर जी जालिंदर नगरची मला शाळा दिली, मी माझे सगळे सहकारी, घरची माणसं आणि आमची वाबळेवाडीची माणसं यांना सांगून त्या ठिकाणी जी म्हण ही तयार झाली होती तिला कसं उत्तर द्यायचं किंवा ती नकारात्मकता जी आलेली तिला परत सकारात्मक वातावरणात कसं रूपांतरित करायचं, तर माझ्या हातात त्यावेळेस दुसरं काही नव्हतं, फक्त जालिंदर नगरची शाळा होती. मला तिथूनच ते उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि तिथं आम्ही काम सुरू केलं. आणि केवळ 7 महिन्यामध्ये जालिंदर नगरची शाळा वाबळेवाडीचं पण नेक्स्ट व्हर्जन म्हणून आम्ही उभी केली. आणि ते पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये उत्तर द्यायला यशस्वी झालो की वारे गुरुजीला त्रास झाला म्हणून वारे गुरुजी काही खचून नाही गेलेला, तर वारे गुरुजींनी पहिल्यापेक्षा 10 पट अधिक क्षमतेने काम उभं केलेलं आहे. आणि कुणाच्याही बाबतीत जर असं झालं तर आपण खचून न जाता, त्या बाबतीतला कुठला तणाव न घेता किंवा आपण बॅकफूटवर न जाता आणखी फ्रंट फूटवर आलं पाहिजे. चांगल्या माणसांनी फ्रंट फूटवर नाही खेळायचं तर मग काय वाईटांनी खेळायचं, हा एक त्याच्यातून आपल्याला संदेश द्यायचा होता. आपण आयुष्यभर चांगलं काम केलंय आणि समाज पाठीशी उभा आहे. काही विरोध करणाऱ्यांचं नाव पण कोणाला माहीत नाही आणि त्यांचा कोणी त्यांच्या विरोधांची कोणी दखल पण घेतली नाही. आणि आमच्यासाठी किंवा वाबळेवाडीच्या शाळेसाठी मात्र महाराष्ट्रभरातून इतका मोठा सपोर्ट आणि तो तुमच्याच माध्यमातून आलेला आहे. हा जो उभा राहतोय ना, याला ह्या पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे की वारे गुरुजी होणं ही काही वाईट गोष्ट नाही, वारे गुरुजी होणं ही चांगली गोष्ट आहे. आणि मी तर ते त्याच अर्थाने घेतो की चांगलं झालं ह्या माणसांनी त्रास दिला, चांगलं झालं मी जालिंदर नगरमध्ये गेलो, चांगलं झालं मला संकट आलं. त्यानंतर संकट आल्यानंतरच म्हणजे माझ्या कामाची व्याप्ती वाढली, वेग वाढला, आवाका वाढला, अचूकता वाढली, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. त्या संकट जर आलं नसतं तर कदाचित आम्ही त्या पातळीवर किंवा त्या लेवलवर जाऊन विचार केला नसता किंवा काम पण केलं नसतं. वाबळेवाडीचे एवढं सगळं गाव सोबत असताना आम्हाला ज्या गोष्टीला 4-5 वर्ष लागली होती, जालिंदर नगरमध्ये आम्ही 7 महिन्यात ते काम जर उभं करू शकलो, 20-25 घरांची ती वस्ती आणि इतक्या अडचणीच्या ठिकाणी जिथे अप्रोच रोड नाहीत, ते डोंगरा एका बाजूने डोंगर एका बाजूने धरणाचा फुगवटा, अशा ठिकाणी जर ते काम होतं तर महाराष्ट्रात असं काम कुठेही उभं राहू शकतं. हा मेसेज आम्ही त्याच्यातून दिला आणि यशस्वी झालो आम्ही त्या मेसेज देण्यामध्ये. तर ही जी एक नकारात्मकता होती, तिची म्हणीचा तुम्ही उल्लेख केला की जी सुरुवातीला आदरणीय हेरमजी कुलकर्णी सरांनी तिचा वाच्यता केली होती, उल्लेख केला होता,
ती म्हण ओढून टाकायला जालिंदर नगर शाळा हेच माध्यम होतं. तेच वापरून आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो ती म्हण ओढून टाकायला. जालिंदर नगरची शाळा, सुरुवातीची शाळा जर आपण पाहिली तर तुम्हीच दाखवली माध्यमातून, आपल्या एजी वार्ताच्या माध्यमातून सुरुवातीला ती. तर सुरुवातीची शाळा काय होती आणि आता ह्या वर्षी जिल्हा परिषदेने अध्यक्ष चषक म्हणून त्यांचा जो पुरस्कार असतो की त्या वर्षाची जिल्ह्यातली सर्वोत्तम शाळा, तिला शिक्षक दिनाच्या दिवशी पुरस्कार दिला जातो. तर तो सर्वोत्तम शाळेचा पुरस्कार जालिंदर नगरला दिलाय. आणि आम्हाला त्यावेळेस चौकशी, त्या सुनावणी दरम्यान ती चौकशी सुनावणी हेच आता शब्द येत राहतात, की अध्यक्ष चषकच्या तपासणीच्या वेळेस आम्हाला विचारलं होतं त्यांनी की ही जालिंदर नगर शाळेचे मुख्य वैशिष्ट्य तुम्ही कोणतं सांगाल. तर मी हेच सांगितलं होतं की ह्या शाळेचं मुख्य वैशिष्ट्य लोकसहभागाची, आणि त्या लोकसहभागाच्या मुख्य वैशिष्ट्य असणाऱ्या जालिंदर नगरच्या शाळेला आम्हाला अध्यक्ष चषक मिळाला. की गेल्या वर्षी लोकसहभागामुळं निलंबन झालं होतं, यंदा लोकसहभागामुळं अध्यक्ष चषक मिळाला. पण हरकत नाही, आपण व्यवस्थेला किंवा प्रशासनाला ह्या गोष्टीची जाणीव करून देतोय की लोकसहभागाशिवाय सरकारी शाळा उभ्या राहणार नाहीत, टिकणार पण नाही, काही फरक पडत नाही. वारे गुरुजीला कुणाचं तरी ऐकून निलंबन केलं, शिक्षा दिली, काही फरक पडत नाही. 2 वर्ष वारे गुरुजी थांबलेलं नव्हता, वारे गुरुजीने 10 पट वेगाने काम केलं होतं. आणि हेच चांगल्या शिक्षकांनाही माझं सांगणं आहे की आपल्याला अशाच पद्धतीने एक सकारात्मक भावना घेऊन पुढे जायचं. सत्य हे सत्य असतं, कुठल्याही गोष्टीला तुम्ही त्याला कुणीच त्याचं काही करू शकत नाही. हे एक आता उदाहरण तयार झालं त्यातून. सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की थोडंसं बॅकफूटवरती वारेवरती जे आरोप झाले त्यामुळे वाबळेवाडीकर अस्वस्थ होते. पण तुम्ही आणि वाडेकरांनी विद्यार्थी केंद्री म्हणून काम केलं, त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काम केलं. हे जे आरोप झाले, ही जी बदनामी झाली, त्यामुळे त्या शाळेतील मुलांवरती काय परिणाम झाला, त्या शाळेतील मुलं किती प्रमाणात बॅकफूटवर गेली किंवा त्यांना पुन्हा त्या लेवलला आणण्यासाठी म्हणून किती वेळ जाणार आहे? थोडीशी पार्श्वभूमी आपण याची जर प्रकरणाची समजून घेतली तर मला असं वाटतं की ते अधिक आपल्याला योग्य पद्धतीने त्याचे परिणाम आणि त्याच्यावर आत्ता मिळालेलं उत्तर याच्यावर आपल्याला ते लक्षात येईल. आपल्या पार्श्वभूमी अशी होती की आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्प युती सरकारच्या काळामध्ये आला. तो आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्प वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर आधारित असा होता. तो आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्पामध्ये एकंदर राज्यामध्ये 13 शाळांची निवड झाली. सुरुवातीला 100 शाळा निवडायच्या होत्या आणि नंतर 100% शाळा करायच्या होता. असा तो फार चांगला प्रकल्प होता तो. पण दुर्दैवानं तो सुद्धा काही अफवा आणि बदनामी याच्या चक्रव्यूहामध्ये तो संपला, तो प्रकल्प. पण त्या शाळांची निर्मिती झाल्यानंतर, निर्मिती म्हणण्यापेक्षा निवड झाल्यानंतर त्याला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असं नाव दिलं गेलं. आणि ते नाव आणि आमचं जे काम चाललं होतं आणि आमच्या आजूबाजूला काही तिथल्या स्थानिक लोकांच्या मालकीच्या काही खाजगी शाळा होत्या, इंग्लिश मिडियम स्कूल्स, त्यातल्या काही शाळा बंद पडल्या. आणि तो सगळा रोष, हे नाव, ह्या सगळ्याचं एकत्रित असा एक जो आपण ज्याला आपण वाट पाहत होती समोरची माणसं आमची, कुठं आम्हाला अडचणीत आणता येईल, त्यासाठी ती म्हणजे त्या लोकांनी तो डाव साधला. आता ज्या पद्धतीने आमच्यावर आरोप झाले त्या आरोपांना, म्हणजे ते आरोप फक्त त्यांच्या बाजूने होते, आमच्या बाजूचं वास्तवाचा कोणी विचारच केला नाही. तिथं लोकसहभाग जो ग्रामस्थांनी घेतला, तर लोकसहभागातून तुम्हाला शाळा उभी करायची, सरकार 1 रुपया पण तिथं देणार नाही, कारण तसं एक धोरण त्या काळात ठरलेलं होतं. आणि तसं हमीपत्र आमच्या ग्रामस्थांकडून वाबळेवाडीच्या लिहून घेतलं होतं की सगळं हे तुमचं तुम्ही करणार. दुसरी गोष्ट, हमीपत्रामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की याच्यामध्ये तुम्ही लोकसहभागातून हे सगळं काम उभं करीत असताना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे शिक्षकांना तुम्ही इन्व्हॉल्व करणार नाही. आर्थिक व्यवहारामध्ये कुठंही कोणताही शिक्षक नसणार. शिक्षक गुणवत्तेवर काम करतील, तुम्ही भौतिक सुविधांच्यावर काम करायचं. इतकं स्पष्ट ते सगळं. आणि GR मध्ये पण तसे उल्लेख आहेत. तर हे सगळं मागच्या सरकारच्या काळात झालं. मधल्या काळात सरकार बदललं
सरकार बदललं म्हणजे निर्णय घेतलेले किंवा जी आर बदलत नाही, धोरणं बदलत नाही, हे सरकार बदललं होतं त्यांना माहीत नसेल, पण अधिकाऱ्यांना माहीत पाहिजे होतं. जे आरोप आले त्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं की आंतरराष्ट्रीय शाळा होती आणि यांचे असं गावकऱ्यांकडून अशा पद्धतीची हमीपत्र लिहून घेतलेली. मात्र अधिकारी तिथं थोडेसे आमचे कमी पडले. का पडले, कसे पडले, तो चिंतनाचा विषय, त्याच्यावर नंतर कधी बोलता येईल. पण त्या पार्श्वभूमीवर जे आरोप केले गेले, मग ते आरोप थोडंसं आमचं बदनामी करायला आणि आम्हाला आमची बाजू कमकुवत करण्यासाठी आर्थिक आरोप झाले. म्हणे खाजगी लोकांच्या खात्यावर पैसे भरले. अरे सरकारने सांगितलं होतं त्यांना हमीपत्र लिहून की तुम्हीच करायचं हे सगळं, आर्थिक व्यवहारात शिक्षक घ्यायचे नाहीत. कोणत्या खाजगी लोकांच्या, त्यांचेच पैसे आहेत ते, त्यांनीच गोळा केले, त्यांच्याकडेच ठेवायला आहे. शिक्षक म्हणून आम्हाला ते पैसे असं बोट लावायला किंवा पाहायला सुद्धा नाही आहे. त्यांचे ते खर्च करतायत. त्यांचा ऑडिट रिपोर्ट किंवा गावाच्या सगळ्या पारदर्शकतेने तो सगळं चाललं आहे आणि ऑडिट केलं जातं आहे. आम्ही शिक्षक फक्त याच्यावर गुणवत्तेवर काम करतोय आणि हा एकट्या आमचा निर्णय नाही, हा मागच्या शासनाने घेतलेला निर्णय किंवा लिहिलेला हमीपत्र आहे, त्यानुसार हे काम चाललं आहे. आणि यांनी प्रॉपर पावत्या दिल्यात ना, त्या ग्रामसभेने 8 माणसं निवडली वाबळेवाडीची आणि ती 8 माणसांची शाळा सुधार समिती तयार केली त्यांच्या पातळीवर. ती का तयार केली, ते ग्रामसभेचा ठराव जर पाहिला त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की शासनाने असं हमीपत्र लिहून घेतलं होतं, असा आदेश काढला, त्यानुसार आपल्याला हे काम करायचं आहे आणि त्यासाठी आपल्या गावची 8 माणसं आपण सर्वानुमते निर्णय ते घेतील आणि ते हे कामकाज पाहतील. म्हणून अशी 8 माणसं तिथं शाळा सुधार समिती तयार केलेली. त्या शाळा सुधार समितीकडे हा सगळा व्यवहार आहे. त्याला काय म्हणे की खाजगी लोकांच्या खात्यावर पैसे गेले. त्यानंतरच्या यांनी पावत्या दिल्यात, असंख्य पावत्या दिल्यात. म्हणायचं ना की 750 मुलं शिकतात, त्यात 51 पावत्या आहेत हे म्हणायचं. त्यात कितीतरी पावत्या, 6 पावत्या सोडल्या तर एकही पावती शाळेत शिकणाऱ्या पोराच्या आईबापाची नाही. कुणीतरी बाहेरून त्यांना योगदान देतंय, त्यांच्या संपर्कातून किंवा संबंधातून. त्या लोकांनी त्यांचं लग्नाचा खर्च कमी करून, दशक्रियेच्या निमित्ताने त्या गेलेल्या माणसाचं एक आठवण म्हणून किंवा यात्रा रद्द करून हा सगळा पैसा उभा केला आहे. कुणीतरी बाहेरचे लोक त्यांना योगदान देतात, त्याचा ते चांगला वापर तिथं करतात. आणि इकडं ओरडताना म्हणायचं असंख्य पावत्या आहे, अमुक हे, ते खाजगी लोकांच्या याच्यावर पैसे गेले. मग एक जी कामाचं जे स्वरूप असतं, आज नाही अजून 25 वर्षांनी जा शिक्षण क्षेत्रात वाबळेवाडीने केलं ना, तसंच लोकसहभागाचं काम केलं पाहिजे तर शाळा टिकते. हे आज आम्ही करतोय आणि असं जर वेगळ्या पद्धतीने त्याचा उच्चार करून, आणि ते पण काही जबाबदार माणसांनी, अर्थात त्यांना जबाबदार म्हणणं हा त्यांच्यावर आरोप आहे. जबाबदार असते तर अशा पद्धतीने बोललेच नसते. पण त्या माणसांनी असे वेगळे आणि घाणेरडे आरोप करून त्या कामाला बदनाम करणं हे फार म्हणजे चुकीचं आहे. तिथं मुलांच्यावर याचा कसा परिणाम झाला आहे की आम्हाला त्यावेळेस 12वी पर्यंतची मान्यता दिली होती. आमच्यावर हा एक आरोप ठेवण्याचा प्रयत्न झाला होता की 8वी पर्यंतची शाळा असताना इथं 9वी 10वीची मुलं कशी काय. पण त्यांना हे माहीत नव्हतं की शासनाने यांना 12वी पर्यंतची मान्यता दिलेली. नंतर बोर्ड रद्द झालं सरकार बदलल्यानंतर, आणि मग ते बोर्ड रद्द झाल्यावर आमची पोरं उशिरा दुसऱ्या शाळेत गेली. हे इतकं हैराण केलं त्यांनी ह्या बाबतीत की 8वी 9वी 10वीची पोरं इथं कशी, 9वी 10वीची पोरं इथं कशी. पण हे मागचे निर्णय जर आपल्याला माहीत नसतील, इतकं जर आपला अभ्यास कमी असेल, तर आपल्याला म्हणजे हे सगळं सोडून तरी दिलं पाहिजे किंवा मग अभ्यास तरी केला पाहिजे. नाही विनाकारणच काहीतरी आरोप करायचे, थायथायाट करायचा, मग तो सभागृहात असो नाही तर जिल्हा परिषदमध्ये. वाबळेवाडीसारख्या चांगले चाललेल्या शाळेच्या कारवाईसाठी अक्षरशः नाचायचं का तिथं, ही पण एक फार गंभीर गोष्ट आहे की आपण कोण आहे, आपण काय करतोय, आपण कुणाच्या हितासाठी काम करतोय आणि आपण कुणाला उद्ध्वस्त करतोय. इथं काय वारे गुरुजींची आणि त्यांची पर्सनली ओळख पण नाही कुणाचीच, आजही नाही. मी एक 10-20 माणसांच्यात जर उभा राहिलो तर आरोप करणाऱ्यांना फक्त सांगा की वारे गुरुजी कोणता आहे तेवढं ओळखून दाखवा. आजही ओळख नाही. कशासाठी करताय सगळं? एक शाळा उद्ध्वस्त करण्यासाठी. शाळा उद्ध्वस्त जर केली तर तुम्हाला काय मिळणार आहे?
ह्या समाजामध्ये किंवा ह्या महाराष्ट्राला एक दिशा दाखवण्याचं काम वाबळेवाडी करीत होती. 1.5 लाख शिक्षक तिथं आले, पाहिले त्यांनी शाळा, समजून घेतली आणि हा लोकसहभाग पण समजून घेतलाय. प्रशासनामध्ये ज्या मुख्य सचिव होत्या वंदना कृष्णा मॅडम, त्यांनी एक आदेश काढलाय की सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळांनी वाबळेवाडीला जा, शिक्षकांनी, गावकऱ्यांनी, त्यांची गुणवत्ता, स्पेशली मी शब्द सांगतो, त्यांची गुणवत्ता आणि तिथला लोकसहभाग समजून घ्या आणि त्या लोकसहभागाचा आणि गुणवत्तेचा अभ्यास करून आपापल्या शाळेत ते मॉडेल राबवा. कुणाचं ऐकायचं? मुख्य सचिवांना जास्त कळतं का विनाकारण काही समज नसताना नाचकाम करणाऱ्यांना जास्त कळतं? आम्हाला ज्या पद्धतीने समाजाची म्हणजे प्रगती कशी होईल, समाजामध्ये बदल कसा होईल, मुलांचं हित कशात आहे हे आम्हाला पण माहीत आहे. आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणं किंवा आणखी काय करणं हा खरं तर बालिशपणाचं लक्षण आहे. कोणत्या माध्यमातून आरोप करतो आपण, काय सिद्ध झालं त्याच्यामध्ये अंतिम निकालाने दाखवून दिलं, काय आरोप केले आणि काय सिद्ध झाले. आता का सगळेजण गप्प आहेत, आता का बोलत नाहीत? हे इतकं जर आपल्याला हे स्पष्ट दिसते आणि त्यावेळेस कळत नव्हतं का? त्यावेळेस पण सगळ्यांना कळत होतं. हाही फक्त एक काहीतरी कांगावा करायचा आहे आणि नाटक उभं करायचं आहे म्हणून हे सगळं करतो आपण जबाबदार आपल्याला लोकांनी जबाबदारी दिलेली, ती जबाबदारी पार पाडताना आपण किती सामंजस्याने आणि समजदारीने वागलं पाहिजे. याचं तर खरं वाबळेवाडी हे उदाहरण आहे. त्या मुलांना आमच्या दुसऱ्या शाळेमध्ये ज्यावेळेस जायला लागलं, त्या दुसऱ्या शाळेत पण आमच्या मुलांना त्रास दिला गेला. मग त्या मुलांनी काय वाईट केलं होतं? आता वारे गुरुजीची तर कुणाची ओळख पण नव्हती. वाबळेवाडीकर तर आमचे बिचारे शेतीचं काम करून त्यांचं कुटुंबाचं जबाबदारी सांभाळून मिळालेला वेळ किंवा उरलेला पैसा त्या शाळेसाठी वापरायची, ती शाळा त्यांनी उभी केली. त्यांना त्रास द्यायचं काय कारण होतं? कुणाचंच. आणि त्या मुलांना आता त्रास द्यायचं काम सुरू झालं. त्या मुलांनी एक दिवस वैतागून, एक 28 जणांचा ग्रुप होता त्या मुलांचा, दाखले घेऊन आले माझ्याकडे दुसऱ्या शाळांमधून, काहीतरी कारण सांगून दाखले काढले, माझ्याकडे घेऊन आले, माझ्यासमोर दाखले फाडून टाकले की आता आम्ही कुठंच जाणार नाही, आमचं काय करायचं बघा. गहन प्रश्न पडला होता. मी म्हणलं अरे तुम्ही तिथंच जा, सहन करा, आम्ही पण सहनच करतोय आता, तुम्ही असं वेगळा निर्णय किंवा चुकीचा निर्णय घेऊ नका. त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं होतं ना मला मागच्या आंतरराष्ट्रीय शाळेच्या दरम्यान की 12वीपर्यंत आपली शाळा होणार आहे, आता तुम्ही सांगा आमचं काय करायचं. मी तो प्रश्न सोडवण्यासाठी मी ग्रामस्थांशी आमच्या बोललो, थोडासा अभ्यास केला, इकडं तिकडं काही तज्ज्ञ मंडळींशी बोललो आणि त्यांच्या सगळ्यांच्या सल्ल्याने NIOS म्हणून जे बोर्ड आहे केंद्र सरकारचं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, म्हणजे बहिस्त शिक्षणासाठी ते बोर्ड आहे, तर त्या बोर्डचा एक पर्याय आमच्या समोर आला. ती 28 मुलं आम्ही त्या बोर्डला रजिस्ट्रेशन केली. त्यांनी त्यांचा अभ्यास त्यांच्या पातळीवर केला. ही मुख्य प्रवाहातून बाहेर निघली. ही फार वाईट आहे अशा पद्धतीने होणं आणि घडणं. आणि त्यांनी 10वी आणि 12वी 1 वर्ष 2 वर्ष अगोदर पासआउट झाली. आता ती मुलं त्यांच्याच पद्धतीने म्हणजे जो वाबळेवाडीचा मुख्य पॅटर्न आहे सेल्फ स्टडीचा, त्या सेल्फ स्टडीच्या माध्यमातून त्यांचा पुढचा अभ्यास करतायत आणि पुढे चाललेली आहेत. ही मुलं खचली नाहीत, हीच आमच्यासाठी समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तसं आम्ही खचलो नाही, मुलं पण खचली नाही. आम्ही थांबलो नाही, मुलं पण थांबली नाही. मुलांनी 1-1, 2-2 वर्ष आधीच त्यांचे वर्ग 12वीचे 10वीचे पूर्ण केले. हे उलटं मी मागाशी जे बोललो ना की घडलं हे प्रकरण, हे चांगलं झालं. सक्षमपणे आपण लढायला शिकलो, आमची मुलं लढायला शिकली, आम्ही लढायला शिकलो आणि शेवटच्या टप्प्यात आमच्या वाबळेवाडीकर ग्रामस्थ आणि महिला त्यांनी पण सिद्ध केलं की आम्ही पण लढायला शिकलो. हे असं घडलं पाहिजे, प्रत्येक गावात असं घडलं पाहिजे, प्रत्येक शाळेसाठी असं घडलं पाहिजे, प्रत्येक माणूस असा तयार झाला पाहिजे. आपल्याला कोणाशी संघर्ष करायचा ही भूमिका नाही, पण आपण आपल्या हितासाठी नेहमी जागृत असलं पाहिजे. आणि ती जागृती वाबळेवाडीकरांनी दाखवून दिली. आणि एक सर्वसामान्य माणसं असलेली, सर्वसामान्य आम्ही शिक्षक, सर्वसामान्य मुलं, ह्या संघर्षामुळे आम्ही भक्कम झालो आणि अधिक वेगाने आम्ही पुढं आलो. हे वाबळेवाडीच्या घडलेल्या प्रकरणाचं आम्ही, म्हणजे त्या प्रकरणामुळे हे सगळं झालं आणि ज्यांनी ते प्रकरण केलं
मी आदरणीय राहुलजींना त्यावेळेस मुलाखत घेताना पण बोललो होतो. त्यावेळेस त्यांना कदाचित विनोद वाटला असेल पण खरोखर ज्यांनी हे प्रकरण केलं त्यांना वाबळेवाडीकरांनी उभा पोशाख देऊन त्यांचा सत्कार केला पाहिजे की त्यांनीच एक नवीन व्यवस्था आता उभी करून दिली, पुढं आणली. सर, आता तुम्ही सातत्याने लोकसहभागाचा उल्लेख करता आहात. वाबळेवाडी पॅटर्न लोकसहभागातून उभा राहिलेला आहे. लोकसहभागातून उभी राहिलेली वाबळेवाडी आणि आता दत्तक शाळा योजना, या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि त्या एक प्रकारे सारख्या आहेत का, किंवा दत्तक शाळा योजना जी शासनाची आहे ती पुढे कशी घेऊन जाता येऊ शकते? दत्तक शाळा योजना हा जो ही एक थीम आलेली आहे की जसं मी पाहतो काय की आंतरराष्ट्रीय शाळा योजना जो प्रकल्प आला होता त्याला पण काही बाबतीत बदनाम करण्यात आलं, संपवण्यात आलं. आपल्याकडे ना एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, ठीक आहे, ह्या दत्तक शाळा योजनेच्या एकंदर सगळ्या याच्याबद्दल मी शिक्षक म्हणून फक्त, मी काही कुणी तज्ज्ञ म्हणून बोलणार नाही, मी ती भूमिका मांडेल. तर त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, आपला जो समाज आहे, आपली जी एक म्हणजे पहिली दुसरी तिसरी अशी जी फळी असते, ही पदाधिकारी अधिकाऱ्यांची पहिली फळी असते, त्यानंतर एकंदरीत समाजातल्या विचारवंतांची एक फळी असते आणि त्यानंतर एक सर्वसामान्य समाजाची जी फळी असते. ह्या तिन्ही फळ्यांच्या मध्ये प्रयोग स्वीकारण्याची मानसिकता नाही आहे अजून, किंवा ती प्रगल्भता नाही. ती जी उंची लागते ना एक वैचारिक, ती उंची नाही आहे. कुणी प्रयोग करीत असेल, मला असं वाटतं परदेशात प्रयोगांना किंवा रिसर्च जो चालतो त्याला फार सन्मानाने त्याच्याकडं पाहिलं जातं, त्याचं अपयशसुद्धा स्वीकारलं जातं. कारण अपयश आल्यानंतर अशा पद्धतीने ही गोष्ट होऊ शकत नाही हे त्यातलं यश असतं, ती समज येणं. तर आपल्याकडे ते स्वीकारलं जात नाही. आपल्याकडं सगळ्यात जास्त त्रास कोणता होतो? जो काहीतरी बदल करायला जातो, जो काहीतरी वेगळं करायला जातो, जो प्रयोग करायला जातो, हैराण करून टाकतात त्याला माणसं. जे काम करीत नाहीत, जे काहीतरी बोलतं सध्या म्हणजे जे चुकीचं आपण ऐकतो बऱ्याचदा, हे करतात, त्यांच्याबद्दल कुणी काही बोलणार नाही. ते म्हणतात ते असंच आहे, ते चालतं, त्याला काय करणार. पण जो काही चांगलं करेल, जो प्रयोग करेल, त्याला मात्र अनेक तज्ज्ञ तयार होतात त्याच्याभोवती. हे चुकीचंच कसं आहे हे सिद्ध करून द्यायला पाहतात. तर हा जो ही जी एक मानसिकता आहे, मी सकल समाजाला मी हात जोडून विनंती करेल की ही मानसिकता सोडा, बदल किंवा प्रयोग स्वीकारायची मानसिकता ठेवा. त्यातून काहीतरी चांगलंच मिळणार आहे आपल्याला, हा विचार मनामध्ये आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे आणि प्रयोगांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आपण नेहमी. हे त्याच्या पाठीमागं त्याच्याबद्दल मी सांगेन. आत्ताचा ज्या प्रयोगाबद्दल तुम्ही बोललेत की दत्तक शाळा योजना, ही दत्तक शाळा योजना जी कंपन्यांना शाळा दत्तक देण्याचं चाललेलं आहे, ह्या बाबतीत मला असं वाटतं, मी म्हणजे कुठलाही आपण सुधारणावादी असलो किंवा आपल्याला काही बदल सुचवायचे असते तर आपल्याला कुणावर टीका केली पाहिजे असं काही आवश्यक नाही. आपण त्या सिस्टीमच्या बरोबर जाऊन आपण त्या गोष्टी आपल्याला दिल्या पाहिजे. सरकार म्हणजे काय असतं, तिथं पण माणसंच बसलेली आहे. त्यांना जसं कोणी सुचवेल, जसं कोणी त्यांच्यापर्यंत मेसेज पोचवेल तशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात. चांगले निर्णय द्यायला किंवा चांगलं सुचवायला आपणच कुठंतरी कमी पडलेलो असतो, ते आपण त्यांच्यापर्यंत पोचवायचं असतं. तशा पद्धतीचे निर्णय होऊ पण शकतील. एखादा निर्णय, आता कंपनीच्या बाबतीत थोडी बदनामी झालेली आहे शासनाची, बदनामी अशा स्वरूपात चालली की ते विकायला काढल्यात, त्यांचा निलाव होणार आहे, त्यांच्यामध्ये अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, अशा पद्धतीची बदनामी चालली. यापूर्वी काही होत नव्हतं का? ह्यापूर्वी ह्याच कंपन्या त्यांचे CSR ह्या शाळांमध्ये खर्च करीत होते. याच्यापेक्षा मला एक चांगली गोष्ट याला सुचवावं वाटते, याच्यामध्ये थोडासा बदल म्हणून, की जे वाबळेवाडीचं मॉडेल आहे किंवा ठीक आहे काही ठिकाणी ते प्रयोग करायचे ते अवश्य करावं, पण कंपन्या काही महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांपर्यंत जाणार नाही. ह्या कंपन्यांना मर्यादा आहे. मी पण पाहिलेलं आहे की त्यांच्या कंपनीपासून त्यांना जिथं ते काम करतात ती शाळा जवळ लागते. ते काय असं एक दिवसाचा प्रवास करून विदर्भात जाणार नाहीत किंवा मराठवाड्यात जाणार नाहीत. ते आजूबाजूलाच कुठंतरी शाळा पाहतील, त्याच्या पलीकडे जाऊन कुणी शाळा घेणार नाही. आणि मग त्या शाळांचा प्रश्न पुन्हा शिल्लकच राहणार आहे. ते मॉडेल काय? तर ते मॉडेल जे वाबळेवाडीचं मॉडेल आहे, जे जालिंदरनगरचं मॉडेल आहे, ते मॉडेल तिथं काम करेल. ही कंपनीला शाळा दत्तक द्यायची ना, आता ज्या वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी तसा ठराव पण घेतलेला आहे. कंपनीला जी शाळा द्यायचा निर्णय घेतला जातोय तर आमची शाळा कंपनीला देता, आमची शाळा आम्हालाच दत्तक द्या.
इतका गोंधळ असतो सगळा की ग्रामस्थ नाराज असतात. इंग्लिश मिडियमला का जातं हो कोण? फुकटचं शिक्षण असून काही हजारो रुपये भरून इंग्लिश मिडियमला का जातं कोण? त्याच्याबद्दल आपली कुणी काय बोलणार नाहीत. म्हणजे पदाधिकारी बोलणार नाहीत, विचारवंत पण बोलणार नाहीत. का गेले? ज्याला त्याला एखाद दुसरं मूल आहे आणि त्याला चांगलं शिक्षण मिळावं ही त्यांची इच्छा आहे. ते चांगलं शिक्षण इथं जर मिळत नसेल तर माणूस तिथं शोधत जातोय. अर्थात तिथं जाऊन पण त्यांचा सगळा म्हणजे अपेक्षाभंगच होते. ते पण काय आता लपून राहिलेलं नाही. पण हे शिक्षण त्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्या शाळेत जर पूर्ण होणार असतील, गावातल्या शाळेमध्ये त्याला पाहिजे ते शिक्षण सुरू करण्याचं जर स्वातंत्र्य असेल, ती मी जी स्वायत्तता म्हणलो ना, की त्याला वाटत असेल की माझ्या मुलाला ही गोष्ट आली पाहिजे, तर ते सुरू करण्याची स्वायत्तता त्या पालकांना पाहिजे. तिथं ते घटनेच्या चौकटीतून बाहेर जाणार नाही. शासन मध्यस्थाची भूमिका घेईल. त्या सिस्टम कशा उभ्या करायच्या, एक तर ते त्यांच्या लोकवर्गणीतून उभ्या करतील किंवा इथून पाठीमागं जसं कंपन्या त्यांचं CSR देतच होते, कधी देत नव्हते. ते CSR त्यांच्यापर्यंत येईल. CSR काय थेट पैसे दिले जात नाहीत. आमच्या वाबळेवाडीच्या बाबतीत तो एक आक्षेप म्हणजे आरोप मोठमोठ्याने केला जायचा. कोट्यवधी रुपये आले म्हणायचे कंपन्यांचे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की लोकांनी आपल्यावर जबाबदारी दिली, आपल्याला पदं मिळाली, आपल्याला एवढी साध्या गोष्टीची अक्कल पाहिजे तिथं की CSR करणारे कधी पैसे देत नाहीत. CSR करणारे एक तर वस्तुरूपाने किंवा बांधकामाच्या स्वरूपात सिस्टम उभ्या करून देतात. तर तशा पद्धतीने इथून पुढं पण देतील लोक किंवा शाळा चांगल्या चालल्या तर CSRवाल्यांना मदत करणारच आहेत. CSRवाल्यांना आपल्या पैशाचं जर चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लागत असेल किंवा तिथं आपण केलेल्या कामाला चांगल्या पद्धतीने जर त्याचा वापर होत असेल, कंपन्यावाल्यांना त्याचा आनंदच असतो नेहमी आणि अशा ठिकाणी ते आवर्जून जातात. माझा वाबळेवाडीमध्ये एक अनुभव असा आहे, देणारे खूप आहेत पण देता येईल अशी भावना निर्माण करणाऱ्या जागा कमी आहेत. त्या जागा फक्त आपल्याला उभ्या करायच्यात शिक्षकांना आणि ग्रामस्थांना मिळून. त्या जागा जर आपण उभ्या करू शकलो तर मला असं वाटतं की फार सगळे प्रश्न मिटून जातील. मध्यंतरी वाशिमला एका परिषदेमध्ये मला बोलवलं होतं आणि मला एक गोष्ट लक्षात आली. मी नाव नाही सांगत त्या परिषदेचं, पण सगळा विरोधी सूर टीका करून भांडणं करून आपण काय करणार आहे? आपण सुचवा ना काहीतरी. नुसती टीका करून काय उपयोग आहे त्याचा? आपण सिस्टम सुचवा. त्या नाही केलं तर मग त्यांच्याशी भांडा. मी तिथं त्या ठिकाणी एक गोष्ट अशी मांडली होती की वाबळेवाडी ही फार सुंदर चाललेली शाळा होती आणि त्या ठिकाणी मला एक गोष्ट म्हणजे मी त्याचा उल्लेख पण करेल की त्या टीका तिथं ज्या चालल्या होत्या ना, त्या जातीयवादी टीका होत्या, त्या वर्णवादी टीका होत्या. मी फार अस्वस्थ झालो तिथं. आणि मग ज्यावेळेस मी तिथं बोललो, मी तिथं एक गोष्ट मांडली. वाबळेवाडीची शाळा जी उद्ध्वस्त झाली, ती उद्ध्वस्त करायला कोणता वर्ण आला होता? ही तर आपलीच माणसं होती. त्यांनीच आमची शाळा उद्ध्वस्त केली. का केली? काही तर दुसरं कोण आलं होतं का? नाही. ज्यांना आपण बहुजन समाज म्हणतो, बहुजन समाजांनीच त्यातल्याच माणसांनी वाबळेवाडीची शाळा उद्ध्वस्त केली. त्यांना कळलं नाही का? आपण पण बहुजन आहे, वाबळेवाडीत शिकवणारे पण बहुजन आहे, वाबळेवाडीत शिकणारे पण बहुजन आहे. आपण विनाकारण एखाद्या गोष्टीला वेगळा रंग देतो आणि समाजाची दिशाभूल करतो. ती दिशाभूल म्हटलं झाली नाही पाहिजे. बरं, ज्या गोष्टीला आपण म्हणतो की ह्या शाळा बंद केल्या जातील, आम्ही तुम्ही पाहिली शाळेमध्ये येऊन जालिंदर नगरला जिथं 3 मुलं शिकत होती 2 वर्षापूर्वी, त्या 3 मुलं जिथं शिकत होती तिथं 100 मुलं शिकतात का? आमच्याकडे काय जादू आहे? आमच्याकडे काय चमत्कार आहे? सिस्टम उभ्या करा, लोकांना दाखवून द्या. आणि ते आपण करू शकत नाही का? 20 तर मर्यादा आहे. 20 तर आपण कुठूनही आणू शकतो. पण ह्या शाळा आपण बंद नाही होऊन द्यायच्या. शासन बंद करील, अमुक करील, टीका करीत बसण्यापेक्षा शिक्षक असेल, तिथले ग्रामस्थ असतील, त्यांनीच अशी भूमिका घ्यायची की आपली शाळा आपल्याला पाहिजे तशी करू आणि आपली पोरंही तशी. झाले शाळा चालू. सगळं इतकं सोपं उत्तर आहे त्याला. आता तुम्ही 3 विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आणि 20 विद्यार्थ्यांचा उल्लेख केला. क्लस्टर शाळेच्या माध्यमातून कमी पटसंख्येच्या शाळा बंद होत आहेत. एकीकडे दत्तक योजना शाळेच्या माध्यमातून
शाळांना वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा अध्यादेश आणलेला आहे आणि दुसरीकडे कमी पटसंख्येच्या शाळा या मर्ज करून एकच क्लस्टर शाळा उभी करण्याचा ही एक योजना आहे. आपण असं म्हणतोय की त्याच गावामध्ये लोकसहभागातून शाळा उभ्या राहिल्या पाहिजे आणि इथे एका शाळेमध्ये इतर शाळा मर्ज करून तिथे मुलांना शिकवलं जातं. तर मग ही योजना आणि क्लस्टर शाळेची योजना याकडे तुम्ही कसं पाहाल? ह्या दोन्ही गोष्टींना आहे ना मी माझ्या दृष्टीने मी जे उत्तर दिलं ना, लोकसहभागातून त्या गावाची शाळा त्या शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी मिळून चालवायची, शासनाने मध्यस्थाची भूमिका घ्यायची, मदत करणारे समाजामध्ये अनेक जण आहेत त्यांनी तिथं मदत करायची. ह्या जर गोष्टी आणि ठरवलं ना शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी खांद्याला खांदा लावून जर काम केलं, तर मला असं वाटतं की 20 मुलांची जी मर्यादा आहे, 20 मुलांची मर्यादा तसंच उद्या म्हणजे आज जे इंग्लिश मिडियमला जातात त्यांनी आज रात्री मीटिंग घेऊन जर ठरवलं ना की आपली शाळा पण आता खूप चांगली करायची आणि आपण सगळ्यांनी इथं मुलं टाकायची, तर ह्या ज्या काहीतरी 15-20 हजार शाळांचा आकडा आहे ना, यातल्या 17-18 हजार शाळा तर उद्या परत 20च्या पुढे जातील. हे करायचं कोणी? आपण केलं पाहिजे, आपण उभं राहिलं पाहिजे आणि हे होऊ शकतं हा आत्मविश्वास आपण पहिल्यांदा घेतला पाहिजे. शिक्षकांनी तो ग्रामस्थांना दिला पाहिजे आणि ग्रामस्थांनी पाठबळ शिक्षकांना दिलं पाहिजे आणि त्यातून जे उभं राहील, मी जे नेहमी सांगतोय की सरकारी शाळा उभ्या राहतील किंवा मोठ्या होतील त्या लोकसहभागानेच होतील, टिकतील त्या लोकसहभागानेच टिकतील, चालतील पुढं भविष्यात चांगल्या पद्धतीने वाटचाल करतील त्या लोकसहभागानेच करतील. सुपरविजन सिस्टीम कसं काम करते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथं दुरून काहीच होणार नाही. रोज ती माणसं तिथं पाहिजे. गावातली माणसं ज्यांनी शाळा उभी केली त्या शाळेची काळजी, सर्वाधिक काळजी गावातल्याच माणसांना राहणार. आपली पोरं शिकतात त्या आपल्या पोरांची हिताची चिंता त्या गावातल्याच लोकांना राहणार. फक्त याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये आपल्याला काम करावं लागेल, जी मागाशी सुरुवातीला मी उल्लेख केला की पायाजवळ पाहणं, राजकारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये करणं, स्वार्थाच्या भावनेतून काही मोठ्या गोष्टींना विरोधासाठी विरोध करणं किंवा एखादी सिस्टीम उद्ध्वस्त होत असताना त्याला आपल्याला जसं काही समजतच नाही अशा पद्धतीने त्याच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा कुणाचं तरी ऐकून, बाहेरून कुणाचं तरी ऐकून मग आता सांगतोय तो आणि मी त्याचा अनुयायी आहे तर मला तसंच वागलं पाहिजे, मग तोटा होणार आहे हे माहीत असून तशा पद्धतीची एक चुकीची भूमिका घेऊन तसं वागणं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला ना तर मला असं वाटतं आपल्याला गावातल्या लोकांची एकंदरीत सर्वसामान्य जो समाज असतो त्या समाजाची भूमिका पण आपल्याला बदलता येईल आणि ही भूमिका बदलली तर शिक्षक आश्वस्त होईल, त्याच्यामध्ये तो कॉन्फिडंट होईल की आता गावातली लोक फार चांगल्या पद्धतीने पुढे आलेली आहेत आणि आपल्याला कुठल्या गोष्टीची अडचण नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की आपण याच्यावर तर अगदी लवकरात लवकर मार्ग काढू शकतो. त्या विश्वासानेच तो मार्ग उभा राहील. इतकं सोपं आहे ते सगळं, मला अवघड दिसत नाही. 6-7 महिन्यामध्ये जालिंदर नगरला आम्ही 100च्या पार नेले. त्यावेळेस आम्हाला पण चिंता होती ना की हे 3 मुलं, 7-8 मुलं, 10-12 मुलं यांचं करायचं काय, शेवटी शाळा बंद होणार का, आपण कुठं जाणार का, हे प्रश्न आमच्या मनात येऊन गेलते ना. पण ती भीती घेऊन बसण्यापेक्षा आम्ही आमचं काम केलं. आमची मुलं आता 100च्या पुढे गेली. कदाचित उद्या क्लस्टर शाळा जर व्हायची म्हटलं तर आमच्या शाळेत होईल. इतकं आम्ही सक्षम झालो, म्हणजे व्हावा आणि दुसऱ्याच्या शाळा बंद पडावा अशी आमची इच्छा नाही. पण तिथपासून चिंतेपासून तुम्ही निश्चिंतीपर्यंत कसं येऊ शकता हे आपल्या कामावर अवलंबून, एवढंच मला सांगायचं याच्यात. सर, आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. तुमच्यावरती काही आरोप झाले आणि ते आरोप झाल्यानंतर तुम्ही हळवे आहात, तुम्ही मनाला काही गोष्टी लावून घेतल्या आणि त्यामुळे तुम्ही त्या दिवसापासून पायात चप्पल घालायचं सोडून दिलं. आजही तुम्ही पायात चप्पल घालत नाही. तर आम्हाला असा प्रश्न की वारे गुरुजी आता पुन्हा पायात चप्पल केव्हा घालणार? तुम्ही जे म्हणता की हळवेपणामुळे चप्पल सोडून दिली, पण त्याला आणखी एक जोडून दुसरं कारण आहे. हळवेपणा त्यावेळेस दुःख होत नव्हतं, भीती पण वाटत नव्हती, ती कधीच नाही वाटली. राग मात्र यायचा आणि तो राग
मला कुणीतरी काय म्हणतंय किंवा आमच्या वाबळेवाडीकरांना कुणीतरी काहीतरी म्हणतंय म्हणून येत होता असं नाही. आम्ही समोर आमच्या समोर उभी केलेली सिस्टीम सगळी कॉलॅप्स होणार होती, डॅमेज होणार होती आणि सगळ्या जगाचं कल्याण करू शकणारा एक प्रयोग संपणार होता. त्याचा आम्हाला राग यायचा आणि आपण हतबल होऊन पाहत राहतोय याचा राग असायचा. पण तो राग एकदा आपल्या डोक्यामध्ये आला ना की त्याला काहीतरी प्रतिक्रिया दिल्याशिवाय मन आपलं बॅलन्स होत नाही किंवा शांत होत नाही. बरं, ही सिस्टीम अशी आहे की याच्यामध्ये आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही कोणाला. आम्हाला जर प्रतिक्रिया द्यायचं फक्त संधी असते किंवा आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत असतो ना तर आम्ही हे प्रकरण 8 दिवसातच नीट केलं असतं आरोप करण्याचं. तर मला असं वाटतं ना की ती प्रतिक्रिया देता येत नव्हती आणि ती प्रतिक्रिया न दिल्यामुळं आतल्या आत अशी एक घुसमट होते. ती घुसमट होऊ नये किंवा आपलं मेंदू बॅलन्स असला पाहिजे. कारण आपल्याला फक्त आपलंच आयुष्य किंवा आपलाच मान सन्मान नाही, आपण उभी केलेली एक सिस्टीम पण आपल्याला टिकवायची असते आणि जपायची असते या संकटाच्या काळामध्ये. तर आपला विवेक शाबूत राहावा म्हणून आपली बुद्धी किंवा मन बॅलन्स राहावा म्हणून प्रतिक्रिया तर दिली पाहिजे. ती प्रतिक्रिया अशी उघडपणे किंवा बोलून न देता स्वतःलाच काही त्याचा आपण त्रास करून किंवा काही एक निर्णय घेऊन ती चप्पल घालणं बंद केलं होतं. आणि मग सातत्याने ते डोक्यात राहिलं पाहिजे. खाली येऊन खडा टोचला पायाला, काटा टोचला तरी डोक्यात आलं पाहिजे आपली व्यवस्था, आपली सिस्टीम. कुठं उन्हाने पाय चटकले तर लक्षात आलं पाहिजे. कुठं बाहेर गेलो आणि पुढं जाऊन स्वच्छतागृहाचा वापर करायचा, गाणीमध्ये पाय टाकायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला आठवलं पाहिजे. हे कधीच आपण विसरलो नाही पाहिजे म्हणून त्या चप्पलचा निर्णय घेतला होता. आणि एक आपलं मन बॅलन्स राहतं की आपण कुठंतरी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्याबद्दल आणि त्या प्रतिक्रियेच्या अनुसार आपण आपलं काम करतोय आणि रोज आपल्याला पावलाला आपण म्हणू शकतो की आपल्याला ते सावध ठेवतंय किंवा आपल्याला त्या ट्रॅकवर ठेवतंय तो निर्णय. म्हणून ती चप्पल सोडण्याचा निर्णय घेतला होता. तो काय असा दुःखाने व्याकुळ होऊन किंवा दुःखाने व्याकुळ कधीच नाही झालो. तुम्हाला मी सांगतो, निलंबन झालं त्या दिवशी पण आम्ही सगळे घरात हसून खेळून होतो. ते फार व्याकुळ होण्याचं काही कारण नव्हतं. चला, हे सगळं आजपर्यंत अशी कितीतरी चरित्र आपल्या समोर आहेत की चांगलं काम करत असताना त्रास झालेलाच पण टिकलेला कुणाचाच नाही. आम्हालाही आमचं माहीत होतं पुढे जाऊन काय होणार आहे. हा जो निर्णय मुक्त करण्याचा यातून दिलेला आहे, हा निर्णय पहिल्या दिवसापासून आमचा ठरलेला होता की निर्णय तर असाच येणार आहे, तोपर्यंत आपल्याला काय उभं करायचं म्हणून तर आम्ही थांबलो नाही. पण हे व्याकुळता नव्हती त्याच्या पाठीमागे हे मला सांगायचं. पण कोणत्या व्यक्तींच्या विरोधात चप्पल सोडलेली का असंही नाही. आमची चप्पल आम्ही कुणाच्या तरी कारणाने सोडावा एवढं काय आम्ही नाही का त्या संदर्भात कुणाला योग्य त्याचं किंवा तसं कोणी मानित नाही. आम्ही म्हणजे हे बोलताना थोडासा कडवटपणा पण मनामध्ये येतो, पण तो कडवटपणा येणारच. कारण असं हजारो पोरांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या माणसांच्या बद्दल प्रेम कधी वाटणार नाही, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे इथं. मग ती जी भूमिका आहे ती भूमिका म्हणजे आज आम्ही आरोपमुक्त झालो किंवा निलंबन त्या काळातच मागं घेतलं गेलं 2 महिन्यातच म्हणून काय ती चप्पल घालायची असा काही विषय नाही. मी मागाच्यापासून ज्या काही हे व्यक्त केलेल्या आहेत त्रुटी समाजातल्या किंवा ती समज समाजाला आली पाहिजे किंवा ती समाजातले जे सगळे घटक आहेत त्यांना दिशा देणारे असतील, त्यांचं रक्षण करणारे असतील किंवा ती वाटचाल करणारे असतील सर्वसामान्य समाज, ह्या सगळ्यांनाच ती समज यावं. आम्हाला ज्या आठवणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळाल्या ह्या आठवणी आम्हाला पण जपायच्यात आता. की जे मुख्य जे अधिकारी होते की वाबळेवाडीचं प्रेझेंटेशन जर पुढं पाठवायचं असेल तर ते घेण्यासाठी, आमचे इनोव्हेशन समजून घेण्यासाठी आमची वाट पाहत बसत होते. कुणाचं तरी ऐकून आम्हाला त्रास देऊन आम्हाला त्यांच्या ऑफिसच्या बाहेर विनाकारण तास ताटकळत उभं ठेवलेलं आहे. आम्ही त्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस 2 जण बोललो होतो आणि मी पार्श्वभूमी सांगताना मी ह्या मुलांची चिंता म्हणून कुठंतरी माझ्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलं असेल 2 थेंब. तर मी बाहेर आल्यानंतर
5 मिनिटाच्या आतमध्ये मला इकडनं फोन सुरू झाले आमच्या विरोधी गटातून की त्यांना असं कळलंय की तुम्ही जिल्हा परिषदला गेले आणि तिथं रडले. कुणी सांगितलं? अशा पद्धतीची ट्रीटमेंट असते का प्रशासनातून काम करणाऱ्या माणसांबद्दल? खूप साऱ्या आठवणी, हे सगळं बाहेर नाही काढायचं आपल्याला, पण काही त्यातलं एक हिमनागाचं टोक सांगितलं. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. योग्य वेळेला त्या पण काढावं लागतील आपल्याला, कारण हे सगळं जखम आहे ना, ती जखमेच्या वरचा जो त्या जखमेने कड धरलेली आहे, ती कड एकदा कापून काढल्याशिवाय पुन्हा ती जखम भरून यायची नाही. ती पण काढू योग्य वेळ आल्यानंतर. मात्र ह्या सगळ्या आठवणी ह्या आम्हाला पण जपायच्यात. आता त्या उघड्या पायाने समाजाला पण पाहू द्या, काही फरक पडत नाही. आणि त्यातून समाजाला किंवा ज्यांनी चुका केल्यात ते जर शर्मिंदे होत असतील आणि जो समाज त्याच्याकडे पाहणार आहे त्या समाजाला जर स्वतःची जबाबदारीची जाणीव होत असेल तर मला असं वाटतं की त्या आमच्या उघड्या पायाचं पण सार्थक होईल. मग वाबळेवाडीकरांचाही तोच निर्णय. त्यांनी मला सांगितलं जोपर्यंत किमान प्रशासकीय सेवेत आहे तोपर्यंत ही चप्पल नाही घालायची आपण, कारण एवढं सोपं नाही साहेब. आम्ही प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण समर्पण त्या शाळेसाठी आणि ह्या पोरांसाठी केलेलं होतं आणि आजही करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये विनाकारण कारण नसताना असं कुणाकडून म्हणजे खेळ म्हणून बदनामी करणं, त्याला उद्ध्वस्त करणं, हे सगळे जे प्रकार होतात ना, त्याच्यात हा जो आम्ही निर्णय घेतो हा फार छोटा निर्णय. खरं तर फार मोठा निर्णय यांच्यावर व्हायला पाहिजे, पण तो आपल्या हातात नाही. तो ज्याच्या हातात आहे तो नक्कीच घेईल, हे पण मी खात्रीने सांगतो. की एवढं पाप पुण्याच्या भूमिकेत ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. आपण देवाला मानणारी माणसं आहे, आपण काय करतोय ते पापामध्ये गणलं जातंय का पुण्यामध्ये गणलं जातंय याचाही आपल्याला विचार ठेवायला पाहिजे. आणि ज्यांनी हे सगळं केलंय त्यांचा हिशेब त्या मोठी जी सत्ता आहे सगळ्यात तिथून झाल्याशिवाय राहत नाही याची मला खात्री. कारण आता म्हणजे त्या संदर्भात आपण फार काय बोलणं उचित नाही, पण ही जी चुका आहेत ह्या चुका समाजासमोर राहिल्या पाहिजेत. म्हणून उघड्या पायानेच फिरणार जोपर्यंत प्रशासकीय सेवेत आहे. हा निर्णय वाबळेवाडीकरांचा आणि माझा आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय मला पण मान्य आहे आणि तो निर्णय यापुढे आमचा असाच. धन्यवाद सर. वारे गुरुजी विजू वार्ताच्या कार्यालयात आले आणि त्यांनी लोकसहभाग नेमका काय आहे, लोकसहभागातून शाळा कशा उभ्या राहू शकतात, त्याचबरोबर त्यांच्या शाळेच्या संदर्भात जे आरोप झाले आणि आरोपानंतर आरोपमुक्त म्हणून ज्यावेळी त्यांना पत्र दिलं गेलं त्या सगळ्या प्रवासातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपण त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनीही मनमोकळ्या पद्धतीने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही लोकसहभाग आणि या सगळ्या गोष्टींबद्दल विजू वार्ताशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.